राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रौप्य महोत्सव वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पंढरपूर शहरामध्ये दिगंबर सुडके यांच्या संकल्पनेतून आणि सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। यामध्ये मागील 2 दिवसांपूर्वी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे फळे वाटप करून उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालयातील लवकरच नवीन जनरेटर आणून रुग्णालयाच्या सोयी सुविधा समस्या सोडवणार असल्याचे प्रतिपादन शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केले। त्याचप्रमाणे काल गुरुवारी पंढरपूर येथील एमआय तलाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या वतीने घेण्यात आला होता। यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून चेअरमन कल्याणराव काळे यांनी हजेरी लावली होती। पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आपल्याला जगण्यासाठी चांगल्या हवामानाची गरज असते, त्यामुळे वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी। वृक्षामुळे आपल्याला दुष्काळावरही मात करता येईल असे शहराध्यक्ष दिगंबर सुडके म्हणाले। त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील गोपाळपूर वृद्धाश्रम येथे मिष्टान्न भोजन कार्यक्रम घेण्यात आला असून आज राष्ट्रवादीचा 25वा वर्धापन दिन साजरा होत असून भविष्यात 75वा वर्धापन दिन साजरा व्हावा असा आशीर्वाद मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून राष्ट्रवादीची उन्नती व्हावी असे सूचक वक्तव्य शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केले होते। यावेळी यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंके, महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे, तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, शहराध्यक्ष दिगंबर सुडके, शहर कार्याध्यक्ष सुनील जाधव, रशीद शेख तसेच संचालक सुनील पाटील, तालुका सचिव अंकुश चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस महेश बोचरे, राष्ट्रवादी विद्यार्थी माढा तालुका उपाध्यक्ष रमेश घोटाळ पाटील, त्याचप्रमाणे संजय सातपुते, श्रीधर सातपुते, कुमार बेडवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी अनेक विविध सामाजिक उपक्रम घेतल्याने जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील आणि चेअरमन कल्याणराव काळे यांच्याकडून शहर अध्यक्ष दिगंबर सुडके यांचे कौतुक देखील करण्यात आले।